छोट्या छोट्या गोष्टींचं खूप टेन्शन घेता का? किंवा एखाद्या गोष्टीचा अगदी तासनतास विचार करत राहतात आणि त्याच्यातच वेळ निघून जातो, किंवा एखाद्या गोष्टीची इतकी भीती वाटते की सारखी सारखी ती गोष्ट आपण जाऊन चेक करत राहतो. ह्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर कदाचित तुम्ही ओव्हर थिंकिंग किंवा निगेटिव्ह थिंकिंगने ग्रासलेले आहात. आणि ह्या ओव्हर थिंकिंगमुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी तर कमी होतेच, कारण तुमचा बराच वेळ फक्त विचार करण्यामध्ये निघून जातो. तुमच्या मनाची स्वास्थ्यता कमी होते आणि याचा दीर्घकालीन परिणाम हळूहळू तुमच्या शरीरावर सुद्धा दिसायला लागतो. नमस्कार, मी डॉक्टर दीपिका राव आपल्या सगळ्यांचं होलनेस वेलनेसमध्ये खूप स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत की ही जी ओव्हर थिंकिंग आहे याला इन्स्टंटली आपण काय करू शकतो, किती ब्रेक होईल आणि आपण परत प्रॅक्टिकल विचार करून व्यवस्थित डिसिजन घेऊ शकतो. तर काय करायचंय, ज्याही वेळेस तुमच्या लक्षात येईल की एखाद्या गोष्टीचा आपण सारखाच विचार करतोय, अतिरिक्त विचार करतोय, तर थोडासा त्या विचारांमध्ये पॉज घ्यायचा आणि बघायचंय की कोणत्या टाईपचे विचार आहेत हे ज्याच्यामुळे मला इतकं डिस्टर्ब होत आहे. तर तुमच्या लक्षात येईल बऱ्याचदा हे विचार निगेटिव्हच असतात आणि मग त्या निगेटिव्ह विचारांना आपण चॅलेंज करायचं. म्हणजे नेमकं काय करायचं की ह्या जोही विचार आहे जो आपल्याला इतका त्रास देतोय याचा बेस काय आहे, कोणत्या गोष्टींमुळे, कोणत्या अशा फॅक्ट गोष्टी आहेत ज्याच्या बेसिसवर आपल्याला असं वाटतंय की ही गोष्ट होऊ शकते किंवा आपण त्याचा इतका विचार करतोय. त्याचा बेस शोधायचा, त्याच्यासाठी काही प्रूफ्स आहेत का ते बघायचं. तर आपल्याला 80% वेळेस ही गोष्ट लक्षात येईल की ह्या गोष्टी अगदी बेसलेस आहेत, ही फक्त आपली भीती आहे. तर हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं ना, तर गंमत अशी आहे की जेव्हाही आपल्याला ही गोष्ट कळते, आपण अवेअर होतो, त्यावेळेस त्या विचारांची जी सायकल आहे त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते, त्याची ताकद कमी होते आणि मग तुम्ही अगदी प्रॅक्टिकली त्या प्रसंगाची म्हणा किंवा त्या गोष्टीची पॉझिटिव्ह साईड सुद्धा व्यवस्थित बघू शकतात आणि मग ऑटोमॅटिकच ही ओव्हर थिंकिंगची सायकल ब्रेक होते. तर नक्की ट्राय करून बघा आणि इतरांनाही शेअर करा. आणि जर अशाच प्रॅक्टिकल पण इफेक्टिव्ह टिप्स तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला नक्की फॉलो करा.